करून जर भविष्यात आपल्याला पुन्हा त्याच संकटाला आपण तोंड द्यायचं. हा माणसानं नवीन तर काही केलंच नाही, परंतु मंजूर झालेलं काम सुद्धा मला वाटतं तुम्ही मंडळींनी पाठपुरावा केलेला आणि एवढा पाठपुरावा करून सुद्धा इथं ते काम 10 वर्ष अडवून ठेवण्याचं काम ह्या माणसानं केलं. म्हणजे 10 वर्षात प्रगती तर राहिली, परंतु 10 वर्ष आयुष्यातली वाया गेली असंच म्हटलं पाहिजे. आता हे जर पाणी आलं असतं तर किती क्षेत्र आपलं पाण्याखाली आलं असतं? 400 जास्त. आता हे 400 एकर क्षेत्र जर पाण्याखाली आलं असतं, मी म्हणतो एकरी 25,000 रुपयाचं जरी आपण ऊसाचं पीक उत्पन्न घेतलं असतं आणि त्याच्यात 25,000 रुपये आपल्याला मिळाले असते कष्ट करून, तर 400 गुणिले 25 किती झालं? 6 कोटी. म्हणजे 11 वर्ष झाली तुमचं काम अडवून. 10 वर्ष आता 10 वर्षात किती कोटी रुपयाचं नुकसान झालं? हे कमीत कमी धरून तुम्हाला इतरही उत्पन्न मिळू शकतं. भाजीपाला म्हणा, झाडं लावलेली असतील, झाडाचं उत्पन्न येतं, सागाचं उत्पन्न येतं, मासेमारी करता येते, मासा आपण पुन्हा मत्स्य व्यवसायाचा आपल्याला जर ह्याला बोरुडला ज्या पद्धतीनं आपण केलं केज फार्मिंग, त्या पद्धतीनं केलं असतं तरी सुद्धा आपल्याला उत्पन्नाचं साधन झालं असतं. हे सगळं आपलं ज्या माणसानं घडवलं त्या माणसाला आता पुन्हा पोरावर घ्यायचा का हे आता ठरवण्याची वेळ आली. जे आपल्या पासून दूर आहेत काही अंतर्गत वादामुळं त्याही मंडळींना आपल्याला समजावून सांगितलं पाहिजे आणि आपल्याला कोण सल्ला द्यायला आलं तर त्या सल्ल्याचाही उपयोग आपण करायचा नाही. त्याला म्हणावं बाबांनो आता सल्ला बाद झाला आमचा, आम्हाला आता हित समजतंय, हे करा ते करा, हे काय कोणी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आमचं हित कशात आहे आम्हाला तर समजतंय. तेव्हा तुम्ही मंडळींनी आता आम्हाला आमच्या आणखीन नुकसान करू नका. आमची 10 वर्ष आयुष्यातली, आता ही 10 वर्ष आयुष्यातली जी गेली ती परत येणार आहेत का? या उत्पन्नातून जे समजा नुकसान झालं ते जर मिळालं असतं तर या 10 वर्षात किती प्रगती करता आली असती? करता आली असती का नाही? ती पण बिघडली. तेही आपलं एक नुकसानच मोठं झालं. म्हणजे भांडवल जर समजा 1 कोटी असेल तर 1 कोटीवर धंदा केला तर माणूस 1.5 कोटी रुपये मिळवतो का नाही? बर या पद्धतीनं जर नुकसान जर आपलं होत असेल तर ह्याचा जाब आपण कधी विचारणार का नाही? का आपसात? नाहीतर हे डोंगरदऱ्यातले रस्ते या सगळ्या होऊ शकले नसते. आज या माणसानं रोजगार निर्मिती, आज 400 माणसं मुलं तुमची बाहेरगावी आहेत. 400 माणसं बाहेरगावी आपली कामासाठी आहेत. म्हातारपणी आई वडिलांच्या पासून लांब आहेत. ही ताटातूट ह्या पापी माणसानं केली आहे. जर समजा 10 वर्षापूर्वी जर नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प मी मंजूर केला होता, तो जर होऊन दिला असता तर या तालुक्यातच आपल्याला पर्यटनाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर करता आला असता. आणि हे राखून गेलं 10 वर्ष हे सत्तेचा दुरुपयोग जर केला आणि त्यामुळं हे सगळं नुकसान झालेलं आहे. तेव्हा आता हे थांबवा. पुन्हा रोजगार निर्मिती, आता म्हणतोय मी रोजगार निर्मिती करणार, आता मी पर्यटन केलं. 10 वर्ष सत्ता केली, 10 वर्ष विरोध करून हे सगळं घालून तुमच्या इथला तलाव सुद्धा बंद पाडायचं काम.
म्हणजे सत्ता हातात मिळाल्यानंतर काय करतोय हा माणूस याचा अनुभव आलाय. आता या अनुभवातनं शहाणं व्हायचं का नाही जनतेने ठरवायचं. आम्ही ठीक आहे प्रयत्न करू, नाही झालं सोडून दिलं. काम धंदा करू आपला काय असेल तो. नाही, या वेळेला कष्टेपुरीच आपण निवडून आलंच पाहिजे. या वेळेला वाटतं तर झालं तरी निवडून आलंच पाहिजे असं सगळ्यांनी प्रयत्न करायचा प्रत्येकाने. आणि यामध्ये आपली खून सांगितली सगळ्या रिक्षा आता 9 दिवसातला 1 तासभर सुद्धा वाया घालवू नका. आणि नाही हे आपलंच आहे, नाही हे आपलंच आहे अशा गाफील परवा नका. काय माणसाची फसवणूक होती. आता ताकद एकजूट करा. आपण अपक्ष भूमिकेचा आपल्या मागं कुठलाही पक्ष नाही, आपल्याकडे पैसे नाहीत, खर्चाला आपलं आपण खिसत आपणच काढतोय ना आपणच करतो. आता आमच्या बी जमिनी एकूण संपल्या. तेव्हा आता प्रत्येकानं आपापली तलवार काढा. आता मी शिकारी माणूस आहे तुम्हाला माहित आहे. हाक्या काढायचा, गाव जमवायचं आणि शिकार झाल्यानंतर माणसं पहिली मोजायची. हाक्यात कोण कोण होती, काट कुणाला लागलं, वाट घालताना आधी पहिलं त्यांचं वाट काढायचं. तसं आता या ह्याच्यात आता कोण कोण पुढं लागतंय, कोणती गावं पुढं लागणार आहेत याचे वाट आपल्याला काढावी लागतात. कारण काय काही असतात का नाही की बाहेर ऐकून मग घरातनं पळत येतात. घडलंय आता वाट्याला जावं. पण एक लक्षात ठेवा त्यांनी की आता आम्ही बी सावध झालोय. तेव्हा तुम्ही या ठिकाणी जमताना तुम्ही सगळ्यांनी काट मोडलं पाहिजे तर हरकत नाही, पण हाक्या जोरदार झाला पाहिजे आणि जनावर तिथंच पाडलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला करावी लागेल.